गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम बॅक. आज आपण अल्कोहोल फिनॉल इथरचं शेवटचं लेक्चर बघणार आहे आणि आज आपण शिकणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ इथर. प्रॉपर्टीज ऑफ इथर मध्ये दोन प्रॉपर्टीज असतात, एक तर फिजिकल प्रॉपर्टी आणि दुसरा आहे केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टी हे तुम्ही स्वतःहून करायचं आहे, कारण तिथं फक्त त्याचं मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, त्याचं फिजिकल स्टेट दिलेलं असणार आहे. तर आपण स्टार्ट करणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज, म्हणजे हाऊ इट रिॲक्ट्स. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला दोन इम्पॉर्टंट रिॲक्शन्स बघायचे आहे. तर पहिली रिॲक्शन जी बघायची आपल्याला, पहिलं इथर म्हणजे काय? इथर म्हणजे ROR. ROR ला आपण काय म्हणत असतो? इथर. पहिली रिॲक्शन बघायची, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग breaking of RO बॉन्ड. कोणता बॉन्ड ब्रेक करायचा आहे? RO बॉन्ड. व्यवस्थित हा लेक्चर बघा, इथं तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि याच्यावर आता नीट मध्ये एक क्वेश्चन सुद्धा विचारला, तो पण क्वेश्चन आपण इथं डिस्कस करू. तर पहिली रिॲक्शन बघायची, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ RO बॉन्ड. तर त्यामध्ये आपल्याला रिॲक्शन बघायची, रिॲक्शन विथ हायड्रोजन आयोडाइड. बघा इथं हायड्रोजन आयोडाइडच का घेतलं? कारण तुम्हाला माहिती आहे पिरियोडिक टेबल मध्ये इथे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीन खूप एक्सप्लोजिव्ह आहे म्हणून आपण तो घेत नाही. नंतर काय, तीन आहे क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. तर याचा हायड्रोजन हॅलाइड कसा असणार? HCl, HBr, HI. and as you know, as we move from top to bottom in the group, atomic size increases. म्हणजे कोणाची atomic size सगळ्यात मोठी असणार आहे? HI ची atomic size जास्त मोठी असणार आहे, म्हणून हा बॉन्ड ब्रेक करणं सोपं आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो की इथं HI इज मोर ऍसिडिक. HI इज मोर ऍसिडिक. हा जो इथर आहे ROR, हा फक्त HBr आणि HI संगच रिॲक्ट होतो. हा HBr आणि HI संगच रिॲक्ट होतो. का? कारण हे दोन्ही जास्त ऍसिडिक आहे. जास्त ऍसिडिक का? कारण यांची साईज मोठी आहे. साईज मोठी असल्यानंतर हा H+ इझिली देऊ शकतो. म्हणजे इथं एक पॉइंट नोट डाऊन करायचं, HCl डज नॉट रिॲक्ट विथ इथर. पॉइंट काय? HCl डज नॉट रिॲक्ट विथ इथर. म्हणजे याची रिॲक्टिव्हिटी काय झाली बघा, याची रिॲक्टिव्हिटी काय झाली? HI इज मोर रिॲक्टिव्ह दॅन HBr अँड देन HCl. म्हणून आपण इथं कशाच्या रिॲक्शन्स बघणार आहे? HI. का बरं? कारण तो जास्त ऍसिडिक आहे. HBr सुद्धा रिॲक्ट होऊ शकतो इथर संग, पण HCl रिॲक्ट होणार नाही. का बरं HCl रिॲक्ट होणार नाही? कारण तो कमी ऍसिडिक आहे. या तिन्ही मध्ये तो कमी ऍसिडिक आहे, म्हणून तो लवकर H+ देत नाही. ऍक्च्युअली HCl पण जास्त ऍसिडिक आहे, पण इथर नॉर्मली HCl संग रिॲक्ट होणार नाही. इतर कोणा संग रिॲक्ट होईल? हायड्रोजन आयोडाइड संग. तर आता आपण स्टार्ट करू रिॲक्शन विथ हायड्रोजन आयोडाइड. तर आपल्याला माहिती आहे देयर आर टू टाइप्स ऑफ इथर, सिंपल इथर आणि मिक्स्ड इथर. सिंपल इथर अँड मिक्स्ड इथर. तर सिंपल इथर काय असतं बघा, देयर आर टू टाइप्स ऑफ इथर. फर्स्ट इज सिंपल इथर. सिंपल इथर काय असतं? ROR. म्हणजे इथं दोन्ही बघा, इथं बोथ आर ग्रुप्स आर सेम. बोथ आर ग्रुप्स आर सेम. CH3 OCH3
बघा इथं पण CH3 इथं पण CH3, म्हणजे याला आपण काय म्हणत असतो, याला आपण सिंपल इथर म्हणत असतो. आणि दुसरं आहे मिक्स्ड इथर, किंवा त्याला दुसरं नाव आहे अनसिमेट्रिकल इथर. याला आपण सिमेट्रिकल इथर म्हणतो, याला आपण मिक्स्ड और अनसिमेट्रिकल इथर. इथं काय ROR' ROR', म्हणजे इथं दोन्ही R ग्रुप्स काय डिफरंट आहे. बोथ R ग्रुप्स आर डिफरंट, म्हणजे इथं दोन्ही R ग्रुप्स काय डिफरंट आहे. समजलं. म्हणजे एका साइडला समजा असेल CH3 आणि एका साइडला C2H5. बघा म्हणजे हा कोणता इथर झाला, हा मिक्स्ड इथर झाला. समजलं. तर आता आपण काय करू, पहिलं सिंपल इथरचे रिएक्शन स्टडी करू, नंतर मिक्स्ड इथरचे. आणि वी आर सेइंग रिएक्शन विथ हायड्रोजन आयोडाइड. बघा सिंपल रिएक्शन आहे, खूप वेळा क्वेश्चन विचारलेला एक्झाम मध्ये. फर्स्ट विल टॉक अबाउट सिंपल इथर. सिंपल इथर ब्रॅकेट मध्ये रिएक्शन विथ हायड्रोजन आयोडाइड. रिएक्शन विथ हायड्रोजन आयोडाइड. आता नीट बघा ही रिएक्शन कशी लिहायची. मी इथं घेतलं CH3O CH3 CH3O CH3. बघा सिंपल इथर आहे CH3O CH3. याचं नाव काय, डायमिथाइल इथर. बरोबर, डायमिथाइल इथर. याची रिएक्शन आपण जर हायड्रोजन आयोडाइड संग केली आणि कोल्ड कंडिशन मध्ये तर काय होईल, एक R ग्रुप जाईल आयोडीन संग, एक R ग्रुप जाईल आयोडीन संग, बाकी काय राहील CH3OH. म्हणजे काय तयार होईल बघा, CH3OH प्लस CH3I. म्हणजे एक काय तयार होईल, अल्कोहोल. एक काय तयार होईल, अल्काइल हॅलाइड. एक तयार होईल अल्कोहोल आणि एक तयार होईल अल्किल हॅलाइड. आता बघा दोन्ही R ग्रुप सारखे असल्यामुळं तुम्ही कोणता एक अल्कोहोल तयार करा आणि कोणता एक अल्किल हॅलाइड तयार करा. समजलं. परत पुढली रिएक्शन बघा, C2H5O C2H5 प्लस HI कोल्ड कंडिशन C2H5I. तर तयार काय होणार बघा, एक अल्कोहोल आणि एक अल्किल हॅलाइड तयार होणार, C2H5OH C2H5OH प्लस C2H5I C2H5OH प्लस C2H5I. समजलं. तर याची आपण आता मेकॅनिझम बघू, नेमकं याची मेकॅनिझम काय असते. मेकॅनिझम CH3O CH3. हे दोन बॉन्ड, इथे एक लोन पेअर आणि इथे एक लोन पेअर. याची रिएक्शन करायची आपल्याला हायड्रोजन आयोडाइड संग. कशा संग, हायड्रोजन आयोडाइड. आणि हायड्रोजन आयोडाइड काय देतो, H प्लस. म्हणजे इथं खाली काय उरलं, समजा इथून HI मधून आपण पहिल्या स्टेप मध्ये काय घेतलं, H प्लस. मग हे दोन इलेक्ट्रॉन्स काय करणार, हा हायड्रोजन. नंतर तयार होणार CH3OH आणि इथं CH3 पॉझिटिव्ह चार्ज. पहिल्या स्टेप मध्ये असं होणार. आणि दुसऱ्या स्टेप मध्ये हा जो I मायनस उरलाय, कारण इथं काय HI, पहिल्या स्टेप मध्ये H प्लस ऍड केलं म्हणजे I मायनस राहिलं.
एच आय कसं ब्रेक होतं बघा, एच आय हे दोन्ही इलेक्ट्रॉन आयडिन घेऊन जाणार, म्हणून आयडिन -1 हायड्रोजन +1, म्हणून इथं H+ ऍड केलं पहिल्या स्टेप मध्ये. आता आयडिन इथं बॅक साइड अटॅक करणार. आता बॅक साइड अटॅक म्हणजे कोणती मेकॅनिझम झाली? SN2 मेकॅनिझम. बॅक साइड अटॅक म्हणजे SN2 मेकॅनिझम. नंतर काय होणार, इथं बॅक साइड अटॅक केल्यानंतर हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स कुठे जाणार? या ऑक्सिजनवर. तर तयार काय होणार बघा, CH3I प्लस CH3OH, CH3I प्लस CH3OH. इथं दिसत नसेल बघा, तर बघा हा जो आयडिन आहे हा काय करणार? बॅक साइड अटॅक करणार. हे दोन्ही इलेक्ट्रॉन पुढे जाणार ऑक्सिजनवर. तर काय तयार होणार? CH3I प्लस CH3OH. म्हणजे आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचं? एक अल्किल हॅलाइड एक अल्कोहोल. सिंपल असेल आणि कोल्ड कंडिशन असेल तर एक अल्किल हॅलाइड एक अल्कोहोल. कारण दोन्ही आर ग्रुप जर सारखे असेल तर कोणताही अल्किल हॅलाइड आणि कोणताही अल्कोहोल. बघा C2H5OC2H5 प्लस HI इन कोल्ड कंडिशन असं दिलेलं असेल तर एक अल्किल हॅलाइड आणि एक अल्कोहोल. ध्यानात ठेवायचं, एक अल्किल हॅलाइड आणि एक अल्कोहोल. आता कोणता अल्किल हॅलाइड आणि कोणता अल्कोहोल इथं तर प्रश्नच नाही, कारण दोन्ही आर ग्रुप काय सारखेच आहे. तर कोणताही एक आर ग्रुप आयडिन संग जाऊन द्या. तर इथं होईल C2H5I प्लस C2H5OH. बरोबर. म्हणजे इथं तर काय अडचण नाही, सिंपल इथर मध्ये. आणि एक मी सांगितलं कोल्ड कंडिशन मध्ये. बघा हॉट कंडिशन मध्ये किंवा एक्सेस मध्ये काय होतं ते पण आपण बघू. बघा मी आता घेतो CH3OCH3 आणि इथं HI इन एक्सेस म्हणजे जास्त प्रमाणात, आणि व्हेन यू हीट इट म्हणजे इन हॉट कंडिशन. व्हेन यू हीट इट तर काय होईल? हे दोन्ही अल्काइल ग्रुप हॅलाइड संग जातील. म्हणजे हा CH3 जाईल आयडिन संग आणि हा CH3 पण जाईल आयडिन संग. म्हणजे दोन्ही CH3 कशा संग जातील? आयडिन संग. मग आयडिन किती वेळा पाहिजे? 2 वेळा. बघा एक्सेस लिहिलेलं आहे आपण इथं. हा CH3 जाईल आयडिन संग, हा CH3 जाईल आयडिन संग. म्हणजे आयडिन किती वेळा पाहिजे आपल्याला? 2 वेळेस, 2 टाइम्स. म्हणजे काय तयार होईल? 2 टाइम्स CH3I आणि इथून 2 हायड्रोजन, इथून ऑक्सिजन H2O. समजलं? पण ही नेमकं रिएक्शन कशी होती बघा. इन हॉट कंडिशन बोथ अल्किल हॅलाइड्स, एवढं ध्यानात ठेवायचं. इन हॉट कंडिशन बोथ अल्किल हॅलाइड्स. तर ही रिएक्शन कशी होती बघा. जसं आपण आता मेकॅनिझम बघितलं त्याचप्रमाणे आपल्याला मेकॅनिझम करायचंय. CH3OCH3 इथं लोन पेअर, इथं लोन पेअर. पहिल्या स्टेप मध्ये H+, HI मधला काय गेला? पहिले H+. या दोन्ही इलेक्ट्रॉननी हा H+ घेतला तर काय तयार झाला? CH3O CH3H आणि इथं कोणता चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज. हा आयडिन काय करेल? बॅक साइड अटॅक करेल. दोन्ही इलेक्ट्रॉन इथं, म्हणजे एक तयार काय झाला? अल्कोहोल आणि एक तयार झाला अल्किल हॅलाइड. बरोबर. एक तयार झाला अल्कोहोल आणि एक तयार झाला अल्किल हॅलाइड. पण इथं हा एक्सेस मध्ये म्हणजे जास्त प्रमाणात आहे. तर जास्त प्रमाणात मध्ये परत या अल्कोहोल संग तो रिॲक्ट होईल बघा. CH3OH परत मी घेतो HI
का बरं परत मी घेतलं HI? कारण तो एक्सेस मध्ये, आपण इथं उल्लेख केला, इट इज इन एक्सेस. एक्सेस मीन्स इट इज इन मोर अमाउंट. So this OH and this H, OH and this H, what will go? Water will go out. H2O. This OH, this H, and this CH3 and this I. That is CH3I. बघा इथे एकदा CH3I, इथे एकदा CH3I आणि इथं काय तयार होणार? वॉटर. म्हणजे सिंपल इथर मध्ये आपल्याला फक्त दोनच सेंटेन्स लक्षात ठेवायचे. काय ते दोन सेंटेन्स बघा. बघा सिंपल इथर मध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं? इन केस ऑफ सिंपल इथर, कोल्ड कंडिशन, अल्काइल हॅलाइड प्लस अल्कोहोल, अल्काइल हॅलाइड प्लस अल्कोहोल. सिंपल इथर इन हॉट कंडिशन, सिंपल इथर इन हॉट कंडिशन. आणि याची रिएक्शन आपण कशा संग करतो? हायड्रोजन आयोडाइड संग. HI इन हॉट कंडिशन, आणि HI कसं पाहिजे? एक्सेस मध्ये. हा कशात पाहिजे? एक्सेस मध्ये. तर बोथ अल्किल हॅलाइड्स प्लस वॉटर, दोन्हीचं काय तयार करायचं? अल्किल हॅलाइड. बघा बोथ अल्काइल हॅलाइड प्लस वॉटर. समजलं? मी आता परत तुम्हाला एक रिएक्शन दाखवतो बघा. CH3OCH3 प्लस HI, आणि उल्लेख केलेला आहे कोल्ड कंडिशन मध्ये. तर कोल्ड कंडिशन मध्ये काय? एक अल्किल हॅलाइड आणि एक अल्कोहोल. तर CH3I प्लस CH3O आणि हा H, म्हणजे तयार करणार बघा CH3I प्लस CH3OH. वन अल्किल हॅलाइड, वन अल्कोहोल, वन अल्किल हॅलाइड, वन अल्कोहोल. पण सेम रिएक्शन मी जर एक्सेस मध्ये केलं, बघा CH3OCH3 प्लस HI. नाउ दिस टाइम इट इज इन एक्सेस. आता एक्सेस मध्ये आणि हॉट कंडिशन मध्ये, एक्सेस मध्ये आणि हॉट कंडिशन मध्ये. तर काय करायचं बघा. CH3 will go with this I, this CH3 also will go with this I. तर आयोडीन किती वेळा पाहिजे आपल्याला? 2 वेळेस. मग इथं लिहितो 2 टाइम्स. सो 2 टाइम्स CH3I प्लस H2O. कुठून H2O? इथून H2O ना, इथून H2O. समजला? मग सिंपल इथर मध्ये तर काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे मिक्स्ड इथर मध्ये. प्रॉब्लेम कुठे येणार आहे? मिक्स्ड इथर मध्ये. तर आता आपण मिक्स्ड इथरचे रिएक्शन बघू. मिक्स्ड इथर, मिक्स्ड इथर म्हणजे काय? ज्यावेळेस दोन्ही आर ग्रुप काय वेगळे, त्याला आपण काय म्हणतो? मिक्स्ड इथर म्हणतो. बघा असं RO R डॅश, RO R डॅश, एका R वर डॅश टाकला कारण ते दोन्ही आर ग्रुप काय वेगळे. RO R डॅश. तर नीट लक्ष द्या. पहिला आपण जे इझी हॉट कंडिशन मध्ये रिएक्शन बघू, आणि नंतर कोल्ड कंडिशन मध्ये काय अडचण येते ती आपण बघू. पहिले इन हॉट कंडिशन बघा, एका साइडला CH3OC2H5, CH3OC2H5. बघा हे दोन्ही आर ग्रुप काय येतं? वेगळे. HI इन एक्सेस अँड हॉट कंडिशन. तर आपण शिकलोय इन हॉट कंडिशन दोन्ही अल्किल हॅलाइड तयार होतात. मग इथं तर काय अडचण नाही, फक्त तिथं 2 टाइम्स लिहित होतो कारण दोन्ही अल्किल ग्रुप काय होते तिथं सारखे होते. इथं 2 टाइम्स न लिहिता आपल्याला वेगवेगळे अल्किल हॅलाइड्स लिहावं लागणार, कारण एकदा लिहावं लागणार आपल्याला CH3I, C2H5I प्लस C2H5I. म्हणजे आयोडीन किती वेळा पाहिजे आपल्याला? 2 टाइम्स. मग इथं लिहितो 2 टाइम्स H2O
प्लस H2O, म्हणजे काही अडचणच नाही बघा. फक्त सिंपल इथर मध्ये आपण 2 पुढे लिहित होतो, कारण दोन्ही आर ग्रुप काय होते, सारखे होते. इथं दोन्ही आर ग्रुप सारखे नसल्यामुळे दोन्ही आर ग्रुप वेगळे लिहावं लागणार. CH3I C2H5I प्लस H2O. काय अडचण इथं नाही. पण अडचण येणार आहे कोल्ड कंडिशन मध्ये. बघा हॉट कंडिशन मध्ये काही अडचणी नाही, कारण दोन्ही पण काय तयार करायचे आपल्याला, अल्किल हॅलाइड तयार करायचे. ओके. आता बघा इन इन कोल्ड कंडिशन रिएक्शन विथ HI इन कोल्ड कंडिशन. बोला आता प्रोडक्ट काय होणार, दिस इज द क्वेश्चन मार्क. आता प्रोडक्ट काय होणार, कारण आपल्याला कोल्ड कंडिशन मध्ये माहिती आहे एक अल्कोहोल आणि एक अल्किल हॅलाइड. पण मला इथं सांगा हे दोन्ही आर ग्रुप काय आता वेगळे, मग कोणाचं तुम्ही अल्कोहोल तयार करणार आणि कोणाचं अल्किल हॅलाइड तयार करणार, आहे का नाही प्रॉब्लेम. कोणाचा अल्किल हॅलाइड तयार करायचा आणि कोणाचा अल्कोहोल तयार करायचा, याच्यासाठी आपल्याला 2-3 केस स्टडी करणं महत्वाचं आहे. एकदम सिंपल आहे, फक्त नीट लक्ष द्या. एकदम सिंपल इथर मध्ये तर काहीच अडचण नाही. तुम्ही कोणताही अल्कोहोल तयार करा, कोणताही अल्किल हॅलाइड तयार करा, कारण दोन्ही आर ग्रुप काय तिथं सारखेच आहे. पण मी इथं CH3OH तयार करू का C2H5OH तयार करू, ती अडचणी. ओके. तर आपल्याला याच्यात 3 केस स्टडी करायचे आहे. तर केस फर्स्ट बघा, मी इथं लिहितो केस फर्स्ट. when both alkyl group are primary. when both alkyl groups are primary, तर कोणती मेकॅनिझम फॉलो करायची, SN2 म्हणजे बॅक साइड अटॅक. SN2 म्हणजे बॅक साइड अटॅक. आता आपण बघू, समजा ही रिएक्शन दिली तुम्हाला CH3O C2H5 प्लस HI इन कोल्ड कंडिशन आणि प्रोडक्ट विचारलाय. तर पहिलं खात्री करून घ्या का हे दोन्ही अल्काइल ग्रुप्स प्रायमरी आहे का. बघा CH3 पुढे कोणीच अटॅच नाहीये, म्हणजे हा प्रायमरी आहे. आणि हा C2H5 आपण कसं लिहितो बघा, हा CH3 झाला. हा C2H5 कसं लिहितो आपण, CH2 आणि CH3 बरोबर. ऑक्सिजन ज्या कार्बनला अटॅच येतो पुढे जाऊन एकाच कार्बनला अटॅच आहे, म्हणजे हा पण काय झाला प्रायमरी. इथं दोन्ही काय झाले प्रायमरी, म्हणजे हा या केस मध्ये बसतो. केस फर्स्ट वेन बोथ अल्काइल ग्रुप्स आर प्रायमरी. तर कोणती मेकॅनिझम फॉलो करायची, SN2 मेकॅनिझम. आता नीट लक्ष द्या, सुरुवातीला आपण याची मेकॅनिझम बघू आणि नंतर तुम्हाला एक छोटीशी शॉर्ट ट्रिक सांगतो यासाठी. बघा तर मेकॅनिझम मध्ये पहिली स्टेप काय असते, H प्लस, म्हणजे HI मधून पहिलं कोण बाहेर जातो, H प्लस. हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स यांनी घेतल्यानंतर काय तयार होईल, CH3O C2H5 H आणि इथं पॉझिटिव्ह. आणि दुसऱ्या स्टेप मध्ये हा I मायनस बॅक साइड अटॅक करणार. मला सांगा बॅक साइड अटॅक कुठं करतो, SN2 मेकॅनिझम त्याने डिटेल मध्ये स्टडी केलंय. बॅक साइड अटॅक जिथं करणार तिथं क्राउडिंग कमी पाहिजे, तरच बॅक साइड अटॅक होणार. SN2 रिएक्शन बघितले असेल तर प्रायमरी अल्किल हॅलाइड ती रिएक्शन देतो, सेकंडरी टर्शरी अल्किल हॅलाइड ती रिएक्शन देत नाही, टर्शरी SN1 देतो. इथं आपल्याला बॅक साइड अटॅक करायचंय. या आयडीनला काय करायचं, बॅक साइड अटॅक करायचंय. मग बॅक साइड अटॅक कुठं होणार, जिथं क्राउडिंग कमी आहे. तर कुठं क्राउडिंग कमी, बघा इथं फक्त CH3 आहे, इथं C2H5. आता हा C2H5 कसा आहे, CH2 आणि CH3 म्हणजे इथं 2 हायड्रोजन आहे, 1 2 आणि एक ग्रुप आहे CH3 असे. बघा C2H5 म्हणजे CH2 आणि CH3.
मग बघा CHH CH2 आणि हा झाला CH3. बघा एवढं क्राउडिंग आहे इथं, म्हणून या साईडने अटॅक होणार नाही, या साईडने अटॅक होणार नाही. बघा मी इथं लिहितो C2H5, या साईडने अटॅक होणार नाही, म्हणून अटॅक या साईडने होईल. म्हणा I2 टोटल म्हणजे तयार काय होईल, CH3I प्लस C2H5OH. ओके, दिसत नसेल तर इकडे लिहितो बघा. इथं बॅक साइड अटॅक होईल आणि प्रोडक्ट काय तयार होईल, CH3I प्लस C2H5OH. बघा हे जर ज्याला समज नसेल त्याने, आता मी एक शॉर्ट ट्रिक सांगतो बघा. ती शॉर्ट ट्रिक अशी आहे, दोन्ही आर ग्रुप जर वेगळे असेल, म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट मिक्स्ड इथर, आहे काय मिक्स्ड इथर, दोन्ही आर ग्रुप काय वेगळे, तर एक अल्कोहोल आणि एक अल्डेड, एक अल्कोहोल आणि एक अल्डेड. आता ही शॉर्ट ट्रिक कधी सांगतो मी, ज्यावेळेस हे दोन्ही प्रायमरी, तर हे दोन्ही काय इथं प्रायमरी, तर देणार लोअर अल्किल अलाइड आणि हायर अल्कोहोल, लोअर अल्किल अलाइड हायर अल्कोहोल. मग मला सांगा या दोन्ही मध्ये छोटा ग्रुप कोणता आहे, CH3 का C2H5? CH3 हा छोटा आहे. लोअर अल्किल अलाइड म्हणजे CH3 काय करणार, या आयडीन संग जाणार, मग तयार काय होणार, CH3I आणि नंतर C2H5O आणि हा H, C2H5OH. लोअर अल्किल अलाइड हायर अल्कोहोल. बघा मी इथं लिहितो लोअर अल्काइल अलाइड हायर अल्कोहोल. म्हणजे जो आर ग्रुप मोठा आहे त्याचा अल्कोहोल तयार करा, आणि जो आर ग्रुप छोटा आहे त्याचा अल्किल अलाइड तयार करा. समजलं? काय अडचण इथं? नाउ विल टॉक अबाउट केस 2. आता केस 2 मध्ये काय होतं बघा, केस 1 सगळ्यांना क्लिअर झाले. केस 1 म्हणजे दोन्ही अल्काइल ग्रुप जर प्रायमरी असेल तर लोअर अल्किल अलाइड हायर अल्कोहोल. केस 2 बघा, आपण आधी सगळे तिन्ही केस बघू आणि नंतर सगळं जेवढं लेक्चर झालं त्याच्यावर एकदम शॉर्ट ट्रिक आपण बघू. तर केस 2, इफ वन ऑफ द अल्किल हॅलाइड इज टर्शरी, जर एक हॅलाइड जर टर्शरी असेल तर काय करायचं बघा. इफ वन ऑफ अल्काइल हॅलाइड इज टर्शरी और बेंझाईल, टर्शरी किंवा बेंझाईल, तर मेकॅनिझम कोणती फॉलो होती, SN1. SN1 म्हणजे कार्बोकटायन फॉर्म होणार, SN1 म्हणजे कार्बोकटायन फॉर्म होणार. बघा आता CH3 CH3 CH3O CH3 plus HI in cold condition. बघा आहे का एक आर ग्रुप टर्शरी. बघा ऑक्सिजन ज्या कार्बन लाटाच्या पुढे जाऊन 1 2 3 म्हणजे हा ग्रुप कसा आहे, टर्शरी. तर आता प्रोडक्ट काय होणार, आता आपण लोअर अल्किल अलाइड आणि हायर अल्कोहोल ही ट्रिक वापरू नाही शकत इथं, कारण ती ट्रिक फक्त कशासाठी होती, प्रायमरी साठी होते. मी याच्यासाठी पण तुम्हाला वेगळी ट्रिक सांगतो, पण पहिले आपण मेकॅनिझम बघू नेमके काय अडचण येते. ओके, तर मेकॅनिझम तर खूप सिंपल आहे. आतापर्यंत सगळ्यांना मेकॅनिझम येऊन गेले असेल. हा झाला टर्शरी ग्रुप.
पहिल्या स्टेप मध्ये काय करत असतो आपण H प्लस, दुसऱ्या स्टेप मध्ये अटॅक ऑफ आयोडीन. आता आयोडीन अटॅक करू शकत नाही कारण टर्शरी ग्रुप आहे. मग काही जण म्हणणार इकडे अटॅक करल, पण बघा ही रिॲक्शन कोणती मेकॅनिझम फॉलो करते, SN1. आणि SN1 मध्ये काय तयार होतो, कार्बोकटायन तयार होतो. कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज, त्याला आपण कार्बोकटायन म्हणतो. आणि कार्बोकटायनची स्टॅबिलिटी आतापर्यंत आपण खूप वेळा बघितली. टर्शरी कार्बोकटायन इज मोर स्टेबल देन सेकंडरी अँड देन प्रायमरी. सगळ्यात स्टेबल कार्बोकटायन कोणता असतो, टर्शरी. तर बघा दोन पॉसिबिलिटी बॉन्ड ब्रेक करायची. इथून हा CH3 बॉन्ड जर ब्रेक झाला तर या CH3 वर पॉझिटिव्ह चार्ज येणार. या CH3 वर कोणता चार्ज येणार, पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे प्रायमरी कार्बोकटायन. आणि प्रायमरी कार्बोकटायन सगळ्यात कमी स्टेबल आहे, म्हणजे इथून तर बॉन्ड ब्रेक होणार नाही. मग दुसरी पॉसिबिलिटी आहे, बॉन्ड इथून ब्रेक होईल तर काय तयार होईल बघा, CH3 CH3 आणि इथं पॉझिटिव्ह. बघा टर्शरी कार्बोकटायन तयार झाला. काय तयार झाला, टर्शरी कार्बोकटायन विच इज मोर स्टेबल. म्हणजे इथं बॉन्ड कडून ब्रेक होणार आहे, बॉन्ड इथून ब्रेक होणार आहे आणि तयार काय होणार बघा, टर्शरी कार्बोकटायन CH3 प्लस आणि इकडं CH3OH. बघा इथं CH3O आणि हा H. मग आता आयोडीन काय होईल, इथं अटॅच होईल. कारण SN1 मेकॅनिझम 2 स्टेप मध्ये असते. पहिले बॉन्ड ब्रेक होतो, नंतर बॉन्ड फॉर्म होतो. पहिला कार्बोकटायन फॉर्म होतो, नंतर आयोडीनचा अटॅक होतो. मग आयोडीन इथं अटॅक झाल्यानंतर असं तयार होतं. बघा दिस इज अपोजिट ऑफ पहिली जी ट्रिक सांगितलं त्याचे एक्झॅक्ट अपोजिट आहे. मग आपण ध्यानात ठेवायचं, जर दोन्ही ग्रुप पैकी एक ग्रुप जर टर्शरी असेल तर हायर अल्किल हॅलाइड आणि लोअर अल्कोहोल. मागच्या वेळेस आपण काय म्हटलं होतं, लोअर अल्किल हॅलाइड हायर अल्कोहोल, ते फक्त प्रायमरी साठी. टर्शरी साठी त्याचं अपोजिट लक्षात ठेवायचं, हायर अल्किल हॅलाइड लोअर अल्कोहोल, हायर अल्किल हॅलाइड लोअर अल्कोहोल. इफ इट इज टर्शरी, हायर अल्किल हॅलाइड लोअर अल्कोहोल. म्हणा माझं संग, हायर अल्किल हॅलाइड लोअर अल्कोहोल. म्हणजे हायर ग्रुप कोणता आहे, हा टर्शरी आहे. हा जाणार आयोडीन संग, तयार होणार CH3I प्लस CH3OH. हायर अल्काइल हॅलाइड लोअर अल्कोहोल. सुरुवातीला मी फक्त 5 मिनिटात या पूर्ण चॅप्टर म्हणजे पूर्ण आजचं लेक्चर आहे त्याचे एकदम समरी देऊन टाकणार. बघा तुम्हाला एकदम सिंपल आहे. फक्त आता आपल्याला एकदम डिटेलमध्ये बघायचं, मेकॅनिझम पण बघायची. कारण JEE सारखी एक्झाम जी खूप चांगली एक्झाम मानली जाते तिथे तुम्हाला मेकॅनिझम मध्ये क्वेश्चन असणार आहे. एकदम सिंपल क्वेश्चन तिथं नसणार आहे. ओके, तर हायर अल्किल हॅलाइड आणि लोअर अल्कोहोल कधी जर तो टर्शरी असेल तर. आता प्रायमरी झालं, टर्शरी झालं, मग सेकंडरीचं काय आहे. सेकंडरी तसं तुमच्या बुक मध्ये दिलेलं नाही तरी आपण सेकंडरी बघू, केस 3 सुद्धा बघू. तुमच्या बुक मध्ये फक्त केस 1 आणि केस 2 दिले. पण JEE सारखे एक्झाम आहे ते कोणताही क्वेश्चन विचारू शकतो. जर आर ग्रुप हा जर सेकंडरी असेल तर काय करायचं ते आता आपण एकदा बघून घेऊ. सो केस 3, केस 3, इफ 1 ओके. केस 3 च्या आधी आपलं टर्शरी कार्बोकटायन झालं पण बेन्झाइल कार्बोकटायन राहिले ते आपण बघू.
केस सेकंड मध्ये नीट बघा मी काय म्हटलं होतं. इफ वन ऑफ द आर ग्रुप इज टर्शरी ऑर बेन्झाईल. बरोबर, म्हणजे आपला बेन्झाईलचं राहिलं. आता बेन्झाईल म्हणजे काय? बेन्झाईल म्हणजे ही बेन्झिन रिंग. काही जण याला बेन्झाईल म्हणतात, ते बेन्झाईल नाही, हा फिनाईल आहे. बेन्झाईल म्हणजे बेन्झिनला CH2 तर आपण बेन्झाईल म्हणतो. बेन्झिनला काय अटॅच आहे? CH2, याला आपण बेन्झाईल म्हणतो. बरेच जण बेन्झाईल आणि फिनाईल मध्ये कन्फ्युजन करतात. रिंगला जर डायरेक्ट अटॅच असेल तर त्याला आपण फिनाईल म्हणतो. रिंगला जर CH2 अटॅच असेल आणि त्याला पुढे जर काहीतरी अटॅच असेल तर आपण त्याला बेन्झाईल म्हणतो. मग बघा आपल्याला इथं इथर बघायचंय. मग इथं O आणि I इथं CH3, तर याला काय म्हणायचं? बेन्झाईल इथं. याची रिॲक्शन जर हायड्रोजन आयोडाईड संग जर केली कोल्ड कंडिशन मध्ये, तर इथं परत काय म्हटलं मी, SN1 मेकॅनिझम होते. SN1 मेकॅनिझम म्हणजे कार्बोकॅटायन तयार झालं पाहिजे. मग बॉन्ड एक तर इथून ब्रेक होणार किंवा इथून ब्रेक होणार. इथून ब्रेक झाला या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज, आणि हा तर प्रायमरी कार्बोकॅटायन आहे. प्रायमरी कार्बोकॅटायन खूप अनस्टेबल असतो, म्हणून इथून तर काय बॉन्ड ब्रेक होणार नाही. म्हणून बॉन्ड काय इथून ब्रेक होत नाही. बॉन्ड जर इथून ब्रेक झालं तर काय तयार होईल बघू आपण. बॉन्ड जर इथून ब्रेक झालं तर तयार असं होणार आहे बघा. CH2 इथं पॉझिटिव्ह, याला आपण काय म्हणतो? बेन्झाईल कार्बोकॅटायन. बेन्झाईल कार्बोकॅटायन म्हणतो. आणि बघा हा बेन्झाईल कार्बोकॅटायन रेझोनन्सने स्टेबल आहे बघा. हे 2 इलेक्ट्रॉन इथं जातील, मग हा पॉझिटिव्ह चार्ज जाईल, मग 2 इलेक्ट्रॉन इथं, परत 2 इलेक्ट्रॉन इथं, म्हणजे स्टेबल ड्यू टू रेझोनन्स. रेझोनन्स आता दाखवत बसत नाही मी. रेझोनन्स मुळे काय होणार आहे? स्टेबल होणार आहे. म्हणजे बॉन्ड इथूनच ब्रेक होणार. समजलं? इथूनच बॉन्ड ब्रेक होणार. मग तिथून जर बॉन्ड ब्रेक झाला मग त्याला आयोडीन अटॅच होणार. बरोबर, म्हणजे याला काय आयोडीन अटॅच होणार, म्हणजे तयार होणार आहे ही रिंग. इथं CH2, इथं I, म्हणजे इथं ती स्ट्रिक देण्यात ठेवायची. हायर अल्काइल हॅलाइड, लोअर अल्कोहोल. टर्शरी साठीची ट्रिक होती हायर अल्काइल हॅलाइड, लोअर अल्कोहोल. समजलं? इथं लिहून घेतो बघा. हायर अल्काइल हॅलाइड लोअर अल्कोहोल. हायर अल्काइल हॅलाइड लोअर अल्कोहोल. काय अडचणीत पर्यंत नाही. आता केस 3 बघू आपण. Case 3, if one of R group is secondary. खूप रेअरली विचारलं जातं. सगळ्यात जास्त क्वेश्चन ज्यावेळेस तो प्रायमरी आणि टर्शियरी असतो असा क्वेश्चन विचारला जातो. पण इफ वन ऑफ द आर ग्रुप इज सेकंडरी तर काय करायचं? अशा वेळेस आपण सॉल्व्हंट बघायचं काय दिलेलं आहे. देन चेक सॉल्व्हंट. बघा समजा असं दिलं असेल CH3 CH CH3 OCH3 प्लस HI. आता बघा I का सेकंडरी. ऑक्सिजन ज्या कार्बन अटॅच पुढे जाऊन ते 2 कार्बन अटॅच म्हणजे हा झाला सेकंडरी. तर अशा केसमध्ये सॉल्व्हंट बघायचं कोणतं. सॉल्व्हंट जर पोलर प्रोटिक असेल, सगळ्यांना माहित असेल पोलर म्हणजे काय, पोल्स पाहिजे. प्रोटिक, प्रोटिक म्हणजे त्याच्याकडे त्याने हायड्रोजन दिला पाहिजे. आणि हायड्रोजन कोण देतं?
हायड्रोजन जर ऑक्सिजन, फ्लोरीन आणि नायट्रोजनवर अटॅच असेल, फोन FON, हायड्रोजन जर फ्लोरीन, ऑक्सिजन किंवा नायट्रोजनवर अटॅच असेल डायरेक्टली, तर तो हायड्रोजन देऊ शकतो. तर पहिलं पोलर प्रोटेक्ट सॉल्व्हंट जर दिलेला असेल, काय पोलर प्रोटेक्ट सॉल्व्हंट, समजा वॉटर दिला असेल H2O, बघा HOH, ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, पार्शियल निगेटिव्ह, हायड्रोजन पार्शियल पॉझिटिव्ह. पार्शियल निगेटिव्ह पार्शियल पॉझिटिव्ह म्हणजे तो पोलर आहे. प्रोटिक आहे का, हायड्रोजन कोणावर अटॅच पाहिजे, फोन FON, फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन. हायड्रोजन कोणावर अटॅच आहे, ऑक्सिजनवर, म्हणजे हा प्रोटिक पण आहे. तर वॉटर दिलेला असेल किंवा अल्कोहोल दिलेला असेल, C2H5OH, बघा बरं, C2H5O आणि H आहे का पोलर. ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, म्हणून हा पार्शियल निगेटिव्ह, हा पार्शियल पॉझिटिव्ह. आणि फोन आहे का, फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन, ऑक्सिजनवर हायड्रोजन आहे इथं, म्हणजे हा प्रोटिक पण झाला, हा पोलर पण झाला ना, हा प्रोटिक पण झाला. जर पोलर आणि प्रोटिक जर असेल तर तुम्ही SN1 मेकॅनिझम फॉलो करा. कोणती मेकॅनिझम फॉलो करा, SN1 म्हणजे कार्बोकटायन तयार होणार. SN1 म्हणजे काय, कार्बोकटायन तयार होणार. आणि कार्बोकटायन कधी तयार होतो, बिगर R ग्रुप विल गो विथ अल्किल हॅलाइड. आठवतं कार्बोकटायन, आता टर्शरीची केस बघितली होती आपण, म्हणजे बिगर R ग्रुप शुड गो विथ हॅलाइड, म्हणजे हा जो R ग्रुप आहे हा बिगर आहे, हा जाणार आयोडीन संग, म्हणजे तयार काय होणार बघा, CH3, इथं CH3H आणि I, आणि इथं पुढं प्रोडक्ट तयार होणार CH3OH. हायर अल्किल हॅलाइड, लोअर अल्कोहोल. पण कधी, ज्यावेळेस पोलार प्रोटिक सॉल्व्हंट असेल. आणि दुसरी केस, जर पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट असेल तर काय करायचं. पोलार तर आहे पण अप्रोटिक म्हणजे जो H+ देऊ शकत नाही, त्याला आपण पोलार अप्रोटिक म्हणतो. तर आपण SN2 मेकॅनिझम फॉलो करायची. तर आपण कोणती मेकॅनिझम फॉलो करायची, SN2. कशी बघा SN2 म्हणजे काय, लोअर अल्किल हॅलाइड आणि हायर अल्कोहोल, लोअर अल्किल हॅलाइड आणि हायर अल्कोहोल. नंतर हे पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट कोणते, समजा ऍसिटोन घेतला आपण, CH3C डबल बॉन्ड OCH3, ऍसिटोन, नेल पेंट रिमूव्हर आहे ऍसिटोन. बघा पोलर आहे का, या कार्बन आणि या ऑक्सिजन मध्ये हा ऑक्सिजन पार्शियल निगेटिव्ह, हा कार्बन पार्शियल पॉझिटिव्ह, म्हणजे पोलरता आहे. प्रोटिक आहे का, प्रोटिक म्हणजे काय, फोन FON, फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजनवर हायड्रोजन पाहिजे, आहे का. तर काही जण म्हणतील इथं कार्बनवर हायड्रोजन आहे, आपल्याला कार्बनवर हायड्रोजन नकोय, आपल्याला FON, फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजनवर हायड्रोजन पाहिजे, म्हणजे हा प्रोटिक नाही, म्हणजे हा काय झाला, अप्रोटिक, म्हणजे हा H+ देऊ शकत नाही, हा H+ देऊ शकत नाही. मग काय तयार करायचं आपण, SN2 म्हणजे लगेच तुम्हाला आठवलं पाहिजे, SN2 म्हणजे लोअर अल्किल हॅलाइड, हायर अल्कोहोल. म्हणजे लोअर अल्किल हॅलाइड म्हणजे काय, या केस मध्ये CH3I, सगळ्यांना दिसतंय, CH3I प्लस CH3HOH. समजली, म्हणजे केस, तिसरी पण केस आपण डिस्कस केली. आता एक पुढलं एक पॉइंट डिस्कस करायचं, ज्याच्यावर या वर्षी नीटचा क्वेश्चन आहे. बघा, या वर्षी नीटचा क्वेश्चन आहे, तो आपल्याला आता डिस्कस करायचा आहे, आणि ती याच्यापेक्षा वेगळी केस आहे. ओके, तर पुढे आपल्याला बघायचंय आराइल इथर. पुढे आपल्याला काय बघायचंय, आराइल इथर. आराइल इथर म्हणजे काय,
ॲरोमॅटिक रिंगलाच अटॅच आहे. बघा आराईल तर आराईल आणि बेन्झाईल मध्ये फरक आहे. तर आराईल म्हणजे काय, ही बेन्झेन रिंग आणि यालाच ओ आणि इथं CH3 अटॅच आहे. बेन्झाईल मध्ये काय झालं, रिंग नंतर CH2 नंतर OCH3 होतं. तर इथं या कंपाऊंडला काय म्हणत असतो आपण, रिंगला जर OCH3 अटॅच असेल तर त्याला आपण अॅनिसोन म्हणत असतो. काय म्हणत असतो, अॅनिसोन. याची रिॲक्शन मी जर हायड्रोजन आयोडाईड संग जर केली कोल्ड कंडिशन मध्ये तर प्रोडक्ट काय, या वर्षीचा नीटचा क्वेश्चन आहे हा. तर प्रोडक्ट काय, या वर्षीचा नीटचा क्वेश्चन आहे, इथं तुम्हाला 4 मार्क भेटून जातील. तर आपण याची मेकॅनिझम एकदा बघू, नंतर बघा ज्याला आता मेकॅनिझम माहीत असणार आहे त्याचा हा क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह होणार आहे. 2 सेकंडचा क्वेश्चन होता, आपण 2 सेकंडमध्ये उत्तरेचं सापडू शकतो. फक्त मी तुम्हाला एकदा एक्सप्लेन करतो, मग बघा तुम्ही 1 किंवा 2 सेकंडमध्येच ते उत्तर आणू शकता. फक्त मला एक्सप्लेन करायला 3-4 मिनिट लागतील. बघा मेकॅनिझम प्रत्येकाला आता आलीच पाहिजे. ही बेन्झीन रिंग O CH3, पहिल्या स्टेप मध्ये काय होणार, H+, हा H+ घेणार कारण याच्याकडे 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, बरोबर. तर काय तयार होणार, O CH3 आणि इथं H आणि इथं कोणता चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. मला सांगा या ऑक्सिजनवर कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स लगेच इकडं जाण्याचा प्रयत्न करतील, कारण ते पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन फार काळ आपल्याकडे पॉझिटिव्ह चार्ज ठेवत नाही, फार काळ आपल्याकडे पॉझिटिव्ह चार्ज ऑक्सिजन ठेवत नाही. म्हणून हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स इथं येतील. म्हणजे आपल्याला तर दिसतोय इथं सिंगल बॉन्ड, पण ऍक्च्युली इथं काय डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे. दिसतोय आपल्याला सिंगल बॉन्ड, पण इथं काय डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे. म्हणजे इथं डबल बॉन्ड सारखं कॅरेक्टर आहे, डबल बॉन्ड सारखा कॅरेक्टर आहे. म्हणजे हा बॉन्ड तोडणं सोपं नाहीये. म्हणजे बॉन्ड प्रत्येक वेळेस कुठून तुटणार, हा CH3 तुटणार, समजलं. कारण डबल बॉन्ड कॅरेक्टर असल्यामुळे आता तर तुम्हाला सिंगल बॉन्ड दिसतोय, पण ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे रिंगचे इलेक्ट्रॉन्स कुठं जाणार, हे 2 इलेक्ट्रॉन्स इथं जाणार, इथं जाणार. म्हणजे त्या ऑक्सिजनवर आता डबल बॉन्ड तयार होणार आणि डबल बॉन्ड तोडणं एवढं सोपं नाहीये. म्हणजे प्रत्येक वेळेस हा CH3 बाहेर जाणार. मग आयोडीन कुठं अटॅक करणार, CH3. म्हणजे कोणती मेकॅनिझम झाली, SN2 बॅकसाइड अटॅक. कारण एक बॉन्ड तर तुटणार नाही, ते कन्फर्म झालं कारण तिथं डबल बॉन्ड आहे. मग राहिला फक्त दुसराच बॉन्ड. म्हणजे प्रत्येक वेळेस इथं तयार काय होणार, CH3I, बरोबर, CH3I. तर 2 प्रोडक्ट काय असणार आहे, एक तर असणार आहे CH3I आणि दुसरा प्रोडक्ट रिंगला कोण अटॅच आहे, बघा दिसत नसेल इथं लिहितो मी, रिंगला कोण अटॅच आहे, OH. म्हणजे काय तयार झालं, फिनॉल. काय तयार झालं, फिनॉल. म्हणजे याचं प्रोडक्ट खूप सिंपल आहे. काय ऑप्शन मध्ये सापडायचं होतं तुम्हाला, कारण तुम्हाला माहिती आहे इथूनच बघायचं. ओके, इथं जर हा H आला तर बॉन्ड इथूनच तुटणार आहे, बॉन्ड इथून तुटणार. म्हणजे CH3 विल गो विथ दिस, कारण H तर ऑलरेडी गेलाय ना इथं. बघा इथं काय आहे, O आणि CH3. पहिल्या स्टेप मध्ये काय होणार, हा H+ तर जाणार. म्हणजे काय राहिलं फक्त I-. बॉन्ड तर इथून तुटू शकत नाही कारण इथं डबल बॉन्ड आहे. म्हणजे तुटणार कुठून आहे, इथूनच. म्हणजे CH3I. म्हणजे फायनल तुम्हाला जे प्रोडक्ट आहे ते काय शोधावं लागणार, एक शोधावं लागणार फिनॉल आणि दुसरं शोधावं लागणार CH3I. बघा जर आपल्याला एका सेकंदात सुद्धा याचं उत्तर येऊ शकतं. ओके, अॅनिसोल आहे तो ऑक्सिजनच्या तिथं डबल बॉन्ड कॅरेक्टर, तिथून काय ब्रेक होणार नाही. म्हणजे CH3 ब्रेक होईल, CH3 जाईल I सांगा. म्हणजे एक प्रोडक्ट असणार CH3I, एक प्रोडक्ट असणार फिनॉल. मग ही रिॲक्शन दिली ती प्रोडक्ट पुढे दिलं तर A+B. आणि व्हॉट इज A अँड B असं दिलं तर व्हॉट इज A अँड B. मग A आणि B काय असू शकतं, एक असणार आहे फिनॉल, एक असणार आहे मिथाइल आयोडाईड. CH3I त्याला आपण काय म्हणतो असतो, मिथाइल आयोडाईड. समजलं. तर आता आपण काय
बघ आणखीन एक, आता जर हे झालं कोल्ड कंडिशन मध्ये, पण हॉट कंडिशन एक्सेस मध्ये काय होतं आपण ते बघू. ओके, हीच रिॲक्शन एक्सेस मध्ये काय होतं ते आपण बघू. नीट मध्ये हा क्वेश्चन खूप चांगला झाला असता जर कोल्ड ऐवजी जर हॉट कंडिशन दिली असती. बघा, बरेच जण इथं चुकले असते. बरेच जण इथं चुकले असते, कारण एक्सेस म्हटलं तर आपण काय म्हणतो, बोथ अल्किल हॅलाइड्स, पण इथं बोथ अल्किल हॅलाइड होणार नाही. का बरं होणार नाही? आता नीट विचार करा तुम्ही. पहिली स्टेप मी आत्ताच दाखवली, परत आपण ती रिपीट करू. हा झाला OCH3. पहिल्या स्टेप मध्ये काय, हा झाला I-, हा झाला H+, हा H घेणार, O, इथं CH3, इथं H, आणि त्याच्यावर कोणता चार्ज? पॉझिटिव्ह. नंतर काय होणार, बॉन्ड इथूनच ब्रेक होणार. का बरं इथूनच ब्रेक होणार? आताच डिस्कस केलं, कारण ऑक्सिजन मध्ये काय होतं, डबल बॉन्ड कॅरेक्टर तयार होतं. तर पुढं काय होणार, I- म्हणजे एक प्रोडक्ट काय झाला, फिनॉल, आणि एक झाला CH3I. पण एक्सेस मध्ये असल्यानंतर ती परत रिॲक्शन दाखवल. तर परत रिॲक्शन कसं, OH, परत जर आपण घेतलं HI, कारण एक्सेस मध्ये आहे ना, तर याचं पण काय तयार झालं, इथून हा OH आणि इथून हा H बाहेर गेला पाहिजे, आणि त्या जागेवर काय केलं पाहिजे, आयोडीन, तरच आपल्या दोन्ही अल्किल हॅलाइड तयार होतील. पण मी आत्ताच सांगितलं का इथं डबल बॉन्ड कॅरेक्टर येतो, त्याच्यामुळे ही रिॲक्शन होणं शक्य नाही. बाकी सगळीकडे ही रिॲक्शन होईल, पण इथं ही रिॲक्शन होणार नाही. समजलं? म्हणजे हा क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग झाला असता तिथं. तर आपण जर पाठ करून गेलो असतो तर म्हटलं असतं, ओके, इन अ हॉट कंडिशन बोथ अल्किल हॅलाइड, इन हॉट कंडिशन बोथ अल्किल हॅलाइड, इन हॉट कंडिशन बोथ अल्किल हॅलाइड. इथं ते चुकलं असतं, कारण इथं डबल बॉन्ड कॅरेक्टर असल्यामुळे ते ब्रेक होत नाही. समजतं? तर आता 5 मिनिटात आपण पूर्ण रिव्हिजन करू. बघा, सिंपल इथर प्लस HI इन कोल्ड कंडिशन मध्ये काय होणार, 1 अल्किल हॅलाइड प्लस 1 अल्कोहोल, एक तयार होणार अल्काइल हॅलाइड प्लस अल्कोहोल. आणि कोणताही अल्किल हॅलाइड घ्या, कोणता अल्कोहोल, कारण दोन्ही आर ग्रुप काय सारखेच आहे. वी आर टॉकिंग अबाउट सिंपल इथर. जर सिंपल इथर असेल प्लस HI इन हॉट कंडिशन, then both alkyl halide, both अल्काइल हॅलाइड प्लस वॉटर, कारण इथं HI किती वेळा घ्यावं लागतं, 2 टाइम्स. आठवतं तुम्हाला? जर मिक्स्ड इथर असेल, HI इन हॉट कंडिशन, म्हणजे हा कसा असतो, इथं हा एक्सेस मध्ये असतो. मग मिक्स्ड इथर मध्ये पण काय, बोथ अल्किल हॅलाइड प्लस वॉटर. फक्त इथं एक्सेप्शन कोण राहील, अराइल हॅलाइड मध्ये तो डबल बॉन्ड कॅरेक्टर असल्यामुळे ब्रेक होत नाही. आणि आपल्याला जे इम्पॉर्टंट बघायचंय,
जिथं आपण वेगवेगळे केस बघितले. इन मिक्स्ड इथर HI in cold condition. Cold condition. If it is primary, इथं लिहितो मी बोथ प्रायमरी. दोन्ही जर आर ग्रुप काय असेल प्रायमरी असेल तर स्मॉलर अल्काइल हॅलाइड हायर अल्कोहोल. स्मॉलर अल्काइल हॅलाइड हायर अल्कोहोल. बघा किती सोपं झालंय. 1 टर्शरी एक जर टर्शरी असेल किंवा बेन्झाइल असेल, एक तर टर्शरी असेल किंवा बेन्झाइल असेल तर काय होईल. हायर अल्काइल हॅलाइड लोअर अल्कोहोल. हायर अल्काइल हॅलाइड लोअर अल्कोहोल. आणि जर तो जर सेकंडरी असेल, तो जर काय असेल इथं लिहितो बघा. तो जर कसा असेल सेकंडरी, तो सेकंडरी मध्ये पण 2 केसेस आहे. काय केस. पोलार प्रोटिक सॉल्व्हंट जर असेल, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट म्हणजे कोणतं H2O C2H5OH, तर कोणती मेकॅनिझम फॉलो होईल SN1. आणि SN1 म्हणजे काय हायर अल्काइल हॅलाइड लोअर अल्कोहोल. आणि जर केस 2 जर तो पोलार अप्रोटिक असेल तर, पोलार अप्रोटिक असेल तर काय करायचं. फॉलो कोणती करायची SN2 मेकॅनिझम. तर इथं लोअर अल्काइल हॅलाइड हायर अल्कोहोल. एवढं नोट डाऊन करा. व्हिडिओ पॉज करा आणि एवढं नोट डाऊन करा लवकर. झालं. तर आता मी तुम्हाला काही क्वेश्चन्स देतो, ते बोर्डवर एकदा लिहून घेतो. नंतर तुम्ही तो व्हिडिओ पॉज करून तो डाऊन व्यवस्थित या व्हिडिओचे नोट्स पण मला पाठवायचे आणि जो होमवर्क दिला त्याचे आन्सर सुद्धा व्यवस्थित लिहून पाठवायचे. ओके. बघा बोर्डवर दिलेले एवढे क्वेश्चन्स व्यवस्थित सॉल्व्ह करा. काय दिलंय मी तर CH3O C2H5 HI इन कोल्ड कंडिशन, तिकडं HI इन हॉट कंडिशन इन एक्सेस. बघा कधी कधी हॉट हे कंपल्सरी दिलंच असं काय नाही, पण HI काय दिलं असणार एक्सेस मध्ये. बरोबर. हॉट अँड इन एक्सेस कंडिशन. कधी कधी हॉट कंडिशन त्यांनी दिली जाणार नाही, पण HI इन एक्सेस म्हटलं का लगेच तुमच्या डोक्यात पाहिजे का ते हॉट कंडिशन मध्ये. समजलं. तर व्यवस्थित हे क्वेश्चन्स मला सॉल्व्ह करून पाठवा आणि काही अडचण असेल तर नक्की कळवा. आज तर या चॅप्टरचा हा शेवटचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न होता, पण आपल्याला आणखीन एक रिॲक्शन शिकायची. पण ऍक्च्युली हा व्हिडिओ आत्ताच खूप लेंदी होतोय म्हणून मी इथं स्टॉप करतो. पुढला लेक्चरला आपण हा चॅप्टर कंप्लीट करू. त्याच्यानंतर आपण 2-3 लेक्चर हे फक्त त्याचे डाऊट सॉल्व्ह करण्यात मी डाऊटचे सोल्युशन्स तुम्हाला पाठवतो. पण तुमचे डाऊट्स आले पाहिजे. म्हणजे आपल्याला फक्त टास्क सोडवायचे नाही, आपल्याला एक्सरसाइज पण सोडवायची.
ज्यावेळेस कम्प्लीट चॅप्टर तुम्ही बघा, कम्प्लीट चॅप्टर रिवाइज करायला तुम्हाला फक्त 2-3 तास लागतील. एकदा 2-3 तास बसा तुम्ही, कम्प्लीट चॅप्टर एकदा रिवाइज करा आणि नंतर त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. एकदा की त्याचे क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केले तर फास्ट तुमचे ते क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. काही क्वेश्चन्स असे की त्याला 2-3 सेकंड सुद्धा खूप झाले. तुम्हाला फक्त काय करतात तुम्ही, नंबर ऑफ क्वेश्चन्स, ओके 300 क्वेश्चन्स आहे, 400 क्वेश्चन्स आहे, असं करून तुम्ही टेन्शन घेत असतात. पण एक असे 50-60% क्वेश्चन्स असे असणार आहे का तुम्हाला ते 1-2 सेकंदात सुद्धा सॉल्व्ह होणार आहे. पण प्रोव्हाइडेड तुम्ही रिव्हिजन केली पाहिजे पूर्ण. रिव्हिजन करणं म्हणजे एकदा आता जर तुम्ही व्हिडिओज व्यवस्थित जर बघितले असतील सुरुवातीपासून, तुमच्या नोट्स जर तयार असेल तर तुम्हाला काय करायचं, फक्त त्या नोट्स घेऊन फास्ट रिवाइज करायचे, तर 1-2 तासात रिवाइज होतील. असं तुम्ही जर 4-5 रिव्हिजन दिले तर पूर्ण चॅप्टर हा 10 मिनिटात सुद्धा संपेल. कारण नोट्स तुम्ही तयार केले, तुम्ही 4-5 वेळेस त्याला रिवाइज केलंय, तर 15 मिनिटात सुद्धा हा चॅप्टर कंप्लीट होतो. व्यवस्थित नोट्स असतील तुमच्या तर 15 मिनिटात सुद्धा हा चॅप्टर कंप्लीट होतो. त्याच्या व्यवस्थित ट्रिक्स हे करायच्या, समजलं, तर 15 मिनिटात सुद्धा हा चॅप्टर कंप्लीट होतो. आणि मग बघा किती फास्ट तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होतात. मग ते कोणत्याही लेवलचे क्वेश्चन्स असो किती फास्ट सॉल्व्ह होतात. मग तुम्ही ते करायचं 2-3 लेक्चर्स मी त्यासाठी तुला का तुमचे डाऊट्स आल्याशिवाय मी ते सोडवणार नाही. म्हणजे सगळेच टास्क 1, टास्क 2, टास्क 3 मीच सोडवायचे आणि एक्सरसाइज सुद्धा मीच सोडवायचे, हे करणार नाही. एक तुमचे जितके डाऊट्स येतील तेवढे मी तुम्हाला इथं सॉल्व्ह करून दाखवल. तर आणखीन एका लेक्चरमध्ये आपण हा चॅप्टर कंप्लीट करू. त्याच्यानंतर 2-3 लेक्चरमध्ये त्या चॅप्टरचे सगळे डाऊट्स आपण सॉल्व्ह करू. जर तुमच्याकडून डाऊट्स आले नाही तर आपण पुढला चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. डाऊट्स आले पाहिजे म्हणून मी 1-2 दिवस देतो तुम्हाला. डाऊट्स, खूप सारे डाऊट्स, जेवढे तुम्हाला डाऊट्स आहेत तेवढे तुम्ही मला पाठवा. याचा अर्थ असा नाही का एक सुद्धा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचं नाही, तुम्ही सगळे डाऊट्सला पाठवायचे. बघा, एक्झाम तुम्हाला द्यायची, एक्झाम मला नाही द्यायची. तर तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तर तुम्ही सॉल्व्ह करा, खूप प्रयत्न करा. आणि जर खूप प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला ते सॉल्व्ह झालं नाही तर मला विचार, मग मी तुम्हाला इथं ते सॉल्व्ह करून दाखवतो. काय होतं, आपण थोडा प्रयत्न केला, आपल्याला जमलं नाही तर लगेच आपण टीचर्सला डाऊट विचारतो. हे करायचं नाही. कारण एक्झाम सेंटरमध्ये ज्यावेळेस तुम्ही पेपर द्यायला जाणार तिथं तुम्हाला टीचर हेल्प करायला नाहीये. मग तुम्हाला असं स्टडी पाहिजे तुम्हाला का 90% क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह झाले पाहिजे. एखादा क्वेश्चन सॉल्व्ह झाला नाही तरी तुम्ही काय करा, त्याच्यावर जरा जास्त प्रयत्न करा. काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.